भक्तीने मिळून भगवंताला प्रणाम करतो. परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या नवेगाव पांडुरंगा परिसरामध्ये मासिक नवे हवन 3 नवे हवन पार पडले. त्यानिमित्त एका भगवत कार्याची चर्चा बैठकीची आयोजित केलेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच अंधश्रद्धा व्यसनमुक्ती यातून दूर करून एका भगवंताचा परिचय करून देणारे आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदोजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच बाबांना भगवत कार्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करणारी आपली आई वाराणसी उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष व कळोली परिसरातले मार्गदर्शक डॉक्टर जगदीशजी कुंभारे उपस्थित आहे. साहेबांना माझा नमस्कार. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष आमच्या चंद्रपूर मूळ परिसरातले मार्गदर्शक यादवराजी पराते साहेब उपस्थित आहे. साहेबांना माझा नमस्कार. तसेच दुर्गापूर परिसरातले मार्गदर्शक दुलियनजी गुरुकुंजे साहेब उपस्थित आहे. साहेबांना माझा नमस्कार. तसेच शाखा अंतर्गत संचालक सर्वांना माझा नमस्कार व मंचावर उपस्थित मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक सर्वांना माझा नमस्कार. समोर बसलेले सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार. आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांना आलेल्या अनुभवावर आधारित आहे. अनुभवामुळे आपल्या हातून होणारी चूक ही लक्षात येते आणि काही चुका होण्या अगोदर आपण जागृत होऊ शकतो. हे या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते. या ठिकाणी बरेच मार्गदर्शन झाले, अनुभव झाले. कारण हा मार्गच अनुभवाचा आहे. कारण महानजी बाबा जिंदूजींना सुद्धा अनुभव आला नसता तर आपण सुद्धा इथं एकत्रित आलो नसतो. म्हणून लिखा है संत महंतों ने ग्रंथों में, लिखा है संत महंतों ने ग्रंथों में, लेकिन उसे जाना है मेरे बाबा जैसे महंतों ने. बाबांनी लिहून नाही दाखवलं किंवा लिहून सोडलं नाही तर महानजी बाबा जिंदूजींनी या पृथ्वी तलावर साक्षात त्या परमेश्वराची प्राप्ती करून त्या परमेश्वराविषयी प्रत्येक मानवाला जागरूक व जागरण्याचे कार्य केले आहे. काही संतांनी फक्त लिहून सोडलं परंतु महानजी बाबा जिंदूजींना ते करून दाखवलं. हे तुम्हाला आम्हा सर्वांना माहित आहे आणि त्याचे साक्षीदार म्हणून आपण सर्व इथं एकत्रित आलो आहोत. तर या मार्गात अनेक दुःखी कष्टी लोक आले. मी सुद्धा दुःखासाठी या मार्गात आलो. मला कुठल्याही प्रकारचा व्यसन नव्हता, भूतबाधा नव्हता. फक्त मी शारीरिक आजाराने पीडित होतो आणि माझा दुःख असं होता तर मला कुठल्याही डॉक्टरची दवाई लागत नव्हती. मी चंद्रपूर मध्ये औषधी उपचार केला. चंद्रपूर मध्ये मला कुठल्याही डॉक्टरची दवाई नव्हती लागत. तर मी नागपूरला सुद्धा गेलो होतो. नागपूरमध्ये मला कुठलीही डॉक्टरची दवाई लागली नाही. तर मी माझ्या गावला तुमसर, भंडारा जिल्हा तुमसर इथे मांडळ म्हणून माझं गाव आहे, माझ्या वडिलांचं गाव आहे. मी तिथं सुद्धा गेलो होतो. तिकडे सुद्धा मी गावची दवाई उपचार केला. तिथं एक गावात असा व्यक्ती होता. कारण मला दमाची शिकायत होती, मुळव्याध होती. माझ्या शरीर पूर्ण सुखत जात होता पण दवाई लागत नव्हती. त्या गावात असा एक व्यक्ती होता आणि म्हणत होता का माझ्याकडे जो भी दुःखी आला आहे त्याचे दुःख दूर झाले आहे. असा
कोणत्याच व्यक्ती नाही की तो माझ्याकडे आला आणि त्याचे दुःख दूर झाले नाही. तर मी त्या व्यक्तीकडे गेलो होतो आणि त्या व्यक्तीकडून 7 दिवसाची दवाई खाल्ली होती. तर त्या 7 दिवसाच्या दवाईमध्ये मला काही आराम झाला नाही आणि माझे रिश्तेदार त्यांना म्हणू लागले का बाबा तू तर असा म्हणाला होता का माझ्याकडे जो भी दुखी किंवा ज्याला दुःख आहे असे लोक येते आणि ते तुझ्या दवाईनं परिपूर्ण दूर होते. परंतु तुझ्याकडे माझ्या पुतण्या आलाय पण तुझी या दवाईनं याचे दुःख दूर झाले नाही व काऊन झाले नाही हे तू सांग. तर त्यांनी मला अजून दवाई दिली होती 7 दिवसाची पण माझे दुःख दूर झाले नाही. कारण याच्या अगोदर माझे वडील जेव्हा मी 4थीत असताना ते मरण पावले होते तर त्यांनी त्यांच्या मागे बुजबाजीची व्यवस्था होती असे माझे परिवारचे लोक मला सांगत होते. तर मला असा कुठं वाटलं जर माझे दुःख दूर झाले नाही तर माझ्या का होणार. आणि या मार्गामध्ये माझे बरेचसे रिश्तेदार म्हणा किंवा 99% रिश्तेदार म्हणा काय मार्गात होते आणि मला या मार्गाची माहिती या मार्गाची पूर्ण प्रक्रिया सुद्धा मला माहित होती. आणि मला असं विचार आला का माझे दुःख कुणाच्या हातून दूर होत नाही कुणाची दवाई लागत नाही. जर मी असं राहिलो तर माझ्या काही सांगता येत नाही किंवा मी मरू शकतो. अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती माझ्यावरती निर्माण झाली आणि मी माझ्या आईला म्हणालो की आई मला जे दुःख आहे ते दुःख दूर होत नाही. मी दवाई खाऊन मी माझे दुःख दूर होत नाही तर आपण या मार्गात जाऊ. तर माझी आई म्हणाली का म्हणे मी माझे देव आहे मी त्याला सोडणार नाही. तर मी माझ्या आईला म्हणालो म्हटलं ठीक आहे तू म्हणताय त्या मार्गात नाही जाऊ. तर मी तिला म्हणलं ठीक आहे मी मेल्यानंतर तुला समाधान वाटेल आणि मी मेल्यानंतर आपण मार्गात जाऊ. या शब्दात मी माझ्या आईला बोललो. हा शब्द माझ्या आईच्या अंतःकरणाला लागला आणि माझी आई म्हणाली तर मी तुझ्यासाठी मार्गात येतो रे म्हणे. मी म्हणलं माझ्यासाठी तर तू मार्गात येत आहे पण या मार्गात एकता पाहिजे. या परिवाराची जेवढे सदस्य आहेत सर्वांची एकता पाहिजे कारण हा एकट्याचा मार्ग नाही हा एकटीने कार्य करायचे आपल्याला. जर तू खरोखरच माझ्या बाबाचे कार्य माझ्या सोबत मिळून करशील तर तू ये किंवा मी येईन अन्यथा मी येणार नाही. तर माझी आई म्हणाले नाही रे म्हणे याचे सर्व काही विसर्जन करून आपण मार्गात जाऊ आणि भगवान बाबा हनुमानजी यांची भक्ती करू आणि बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे मी या मार्गात प्रवेश केला. अनवघी 3 दिवसाचे कार्य मला आदरणीय माझे मार्गदर्शक राज गुरुजी यांनी दिले आणि 3 दिवसात माझ्यात परिवर्तन झालं. 3, 7, 11, 21 असे कार्य करून या कार्यात माझे दुःख दूर झाले आणि आज मी सुख समाधानीने आपलं जीवन जगत आहे. कारण मी या मार्गात आलो होतो तर माझी परिस्थिती खूप गरीब होती. माझ्या आईकडे एक टाइम भाजीचा घ्यायला पैसे राहत नव्हते जेव्हा आम्ही लहान होतो. असे दिवसात माझ्या आईनं काढले आणि आम्हाला परिवारामध्ये कुठल्याही प्रकारची कमी न करता आम्हाला मोठं केलं. आणि आज भगवंताच्या कृपेमुळे जे अपेक्षा नव्हती जे काही आम्ही वाटलं नव्हतं का परमेश्वर
आम्हाला एवढं सुख समाधानी आणि भरपूर यश देणार, परंतु आम्ही महानदाजी बाबा जुंजीजीच्या दिलेल्या शिकवणीप्रमाणे या मार्गात चालत होतो आणि बाबांनी सांगितलं आहे कि इस मार्ग में आने वाला सेवक कभी दुखी और गरीब रह नहीं सकता। अगर वो गरीब रहेगा तो अपने कर्मों से, कारण त्या परमेश्वरावर आपला विश्वास पाहिजे, भाव तिथं देव। जर आपल्या मनामध्ये भावच नाही तर परमेश्वर तुमचे कार्य करणार का? नाही। आता राजेव साहेबांनी म्हणलं होतं का मार्गदर्शक हा बाप आहे, हा गुरु आहे। अगदी बरोबरच आहे। मार्गदर्शक हा बाप आहे, हा गुरु आहे, परंतु मार्गदर्शक कसा असावा? मार्गदर्शक असावा बाबाच्या विचाराला चालणारा असावा, बाबाच्या ध्येय धोरणावर चालणारा मार्गदर्शक असावा। नाहीतर आपण पाहतो आजकाल काही मार्गदर्शक अशोभनीय कार्य करते, अनेक वाले टीका टिप्पणी करते आणि तशाच मार्गदर्शकाचे काही सेवक आपल्या मार्गदर्शकाची चमचेगिरी करते, फुकट बनत नाही। कारण आजकाल सेवक मानदागी बाबा जुंजीजीची चमचेगिरी कम आणि आपल्या मार्गदर्शकाची चमचेगिरी जास्त करते। काहून? मार्गदर्शकाबाई सुखी समाधान मिळालं आहे का तुम्हाला? नाही ना। मानदागी बाबा जुंजीजीच्या शब्दावर भगत कृपा जागृत आहे आणि मानदागी बाबा जुंजीजीच्या शब्दावर भगत कृपा कार्य करते। म्हणून माझ्या एकच विनंती आहे की मानदागी बाबा जुंजीजींनी दिलेल्या तत्व शब्द नियमाप्रमाणे आपण वागावे। आपल्या परिवारात तत्व शब्द नियमाचे आपल्या परिवारात जेवढे सदस्य आहे त्यांना पटवून द्यावे, कारण आपण बाहेर लक्ष न देता आपल्या परपंचाकडे लक्ष द्यावं। कारण आपल्या परपंचापासून आपलं जीवन चालणी चालू होते, तर आपला परपंच कसा असावा हे सेवकांनी आत्मचिंतन करावं। एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। सर्वांना माझा नमस्कार।